नेहमीच कांदे पोहे खाऊन कंटाळा आलेला असेल तर हे दडपे पोहे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। मूळची कोकणातली असलेली ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि चवीला देखील मस्त अशी चविष्ट लागते। हे दडपे पोहे कसे करायचे ते बघूया। त्यासाठी इथे बघा साधारणपणे 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। नेहमीचेच आपले जे खायचे पोहे आहेत ते घ्यायचे आहेत। स्वच्छ निवडून घ्या ते। आता या पोह्यामध्ये मी 2 चमचे भरून दही टाकत आहे। दडपे पोहे करत असताना अशा पद्धतीने जर तुम्ही थोडंसं दही वापरलं तर पोह्यांना हलकीशी आंबटसर चव येते। तुम्ही नक्की पोहे करत असताना अशा पद्धतीने थोडंसं दही टाकून बघा, दडप्या पोह्यांची चव आणखीन वाढते। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे आणि पोहे भिजत ठेवायचे आहेत। एक्स्ट्राचं जर पाणी टाकलेलं असेल तर ते निथळून काढू शकता। इथे फक्त आपण पाण्याचा हबका मारून घेतलेला आहे जेणेकरून पोहे मऊ झाले पाहिजेत। आता पोह्यामध्ये दही पण मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पोहे झाकून आपल्याला 10 मिनिटांकरता ठेवून द्यायचे म्हणजे पोहे छान मऊ होतात, वातट होत नाहीत। आता या ठिकाणी बघा मिरची, कांदा, कोथिंबीर हे साहित्य घेतलेलं आहे। तर कांदा पण बारीक चिरून घ्यायचा, कोथिंबीर चिरून घ्यायची, मिरच्या तुकडे करून घ्यायच्या। या ठिकाणी बघा आता हे पोहे जे आहेत तर ते चांगले मुरलेले आहेत, मऊ झालेले आहेत। आपण अशा पद्धतीने ते झाकून ठेवलेले। आता यामध्ये चिरलेला कांदा, थोडासा कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे सगळं आपण टाकलेलं आहे आणि आधी आपण हे सगळं पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊया। भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर आपल्याला इथे दडपे पोहे करताना घालायची आहे आणि त्याचबरोबर चिरलेला कांदा, थोडासा कढीपत्ता पण मी इथे टाकलेला आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे। चवीनुसार मीठ पण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा 1 डाव तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। दडपे पोह्यांमध्ये शेंगदाण्यामुळे अतिशय छान अशी पोह्यांना चव येते, त्यामुळे शेंगदाणे जरूर टाका। शेंगदाणे तळून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा भरून मोहरी टाकायची आहे, थोडीशी जिरी टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा हिंग देखील टाकायचा आहे। मोहरी छान तडतडली पाहिजे। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेले मिरचीचे काप, हिंग आणि कढीपत्त्याची 7-8 पानं टाकायची आहेत। ही फोडणी तयार आहे। आता तयार केलेली ही फोडणी आपण पोह्यांवर ओतून घ्यायची आहे। आता यामध्ये आधी तळलेले शेंगदाणे जे आहेत तर ते टाकूया आणि नंतर ही फोडणी तयार केलेली ओतून घेऊया। आता तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे पोहे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे पोहे दडपून ठेवायचे आहे। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वरून आपण टाकूयात। थोडीशी साखर पण तुम्ही या ठिकाणी आता टाकायची आहे, म्हणजे चवीला हे पोहे अतिशय छान लागतात। आता अशा पद्धतीने हे पोहे झाकून ठेवलेले आहेत, म्हणजेच दडपून ठेवलेले आहेत। 10 मिनिटं आपल्याला हे असे झाकून ठेवायचे आहेत। आता बघा 10 मिनिटांनंतर आपले हे मस्त मऊ लुसलुशीत असे दडपे पोहे तयार आहेत। खायला हे अतिशय चविष्ट लागतात। नाश्त्यासाठी तुम्ही झटकीपट हे दडपे पोहे बनवू शकता। तर असे हे मस्त चवीचे झटपट होणारे दडपे पोहे तुम्ही देखील आजच नाश्त्याला बनवून बघा। मुलांना देखील हे पोहे खूप आवडतात। रेसिपीला लाईक आणि शेअर करा।